नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे लग्नबंधनात अडकलेत. मुंबईतील लोअर परळ म्हणजेच लोअर परळ काय किंवा महालक्ष्मी काय या भागातील सेंट रेजिसमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला राजकारण, उद्योग, बॉलिवूड तसंच मराठी चित्रपटसृष्टीतील हाय प्रोफाईल पाहुणे उपस्थित होते. विविध दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. उद्धव ठाकरे सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांची मुलगी सुप्रिया सुळे पतींसोबत या लग्न सोहळ्याला उपस्थित होती. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे सपत्नीक आणि प्रणिता शिंदे सोबत या लग्नाला उपस्थित होते. राज्यपाल सी विद्यासागर राव या लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार सपत्नीक या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. तर कलाकार मंडळींमधून, दिग्गजांमधून सचिन तेंडुलकर आणि डॉक्टर अंजली तेंडुलकर या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. आशा भोसले या लग्नाला उपस्थित आहेत. आमिर खान या लग्न सोहळ्यामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. रितेश आणि अमित देशमुख सुद्धा या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. अमित देशमुख यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुद्धा होत्या. बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरेंचे अत्यंत घनिष्ठ संबंध, त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे सुद्धा या लग्न सोहळ्याला असते. हे जे छायाचित्र आपण बघतोय ते लग्न घटिकेचं छायाचित्र आहे. ज्या वेळेला या दोघांच्या डोक्यावर अक्षता पडल्या तेव्हाची ही छायाचित्र आहेत. तर या दोघांचं लग्न लागण्याआधी मिताली बोरुडे अशी वाजत गाजत व्यासपीठापर्यंत आली, लग्नाच्या हॉलपर्यंत आली. तिच्या भावंडांनी ढोल ताशाच्या गजरामध्ये नाचत गाजत तिचं लग्न मंडपापर्यंत तिला नेलं आणि तिचं स्वागत वरपक्षाकडून आणि तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांकडून करण्यात आलं. गोड गोजिरी अशी मिताली आपल्याला बघायला मिळते पारंपरिक वेशभूषेमध्ये. कोण कोण मंडळी या लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत त्याची दृश्य बघायला मिळतोय. अत्यंत सुंदर वेशभूषेमध्ये लाल रंगाची साडी परिधान करून डॉक्टर अंजली सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी आपल्याला बघायला मिळत आहेत. अत्यंत आकर्षक असा गळ्यातला हार सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुप्रिया सुळेंचे पती हे तिघही या लग्नाला हजर आहेत. सुप्रियाताई तुलनेनं साध्या जशा त्या कायम असतात तशाच या लग्न सोहळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष सपत्नीक या लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत. या निमित्तानं सगळ्यांशी संवाद होतो, भेटीगाठी होतात, म्हणून आवर्जून ही मंडळी लग्न सोहळ्याला उपस्थित असतात. तर राज ठाकरेंचे बंधू उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे तिघेही लग्न घटिकेच्या काही क्षण आधी विवाहस्थळी उपस्थित होते. जसे अमित ठाकरे आणि राज ठाकरे या विवाहस्थळी येताना मरून रंगाच्या कुर्त्यामध्ये बघायला मिळाले, तसाच आदित्य ठाकरे सुद्धा मरून रंगाच्या कुर्त्यामध्ये या विवाहाला उपस्थित होता. अजित पवार आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार या लग्नासाठी उपस्थित होते. सुंदर अशा वेलींनी एक जागा या सेंट रेजिसच्या ग्राउंड फ्लोअरला सजवण्यात आलेली आहे, जिथे सगळे मान्यवर येऊन त्यांचं फोटो सेशन प्रसारमाध्यमांना करता यावं यासाठी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. अजित पवारांच्या पत्नी आणि मुलगा देखील या लग्न सोहळ्याला आलेले होते. राज्यपाल सी विद्यासागर राव हे देखील या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित होते. 12:51 मुहूर्त होता आणि त्याआधीचा 1-1.5 तास खूप दिग्गज या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित होते. आणि आत्ता जी दृश्य होती ती सी विद्यासागर राव यांची. आता आपल्याला बघायला मिळतात देशमुख कुटुंब, अमित देशमुख सपत्नीक या लग्न सोहळ्याला उपस्थित होते आणि त्यांच्याबरोबर रितेश देशमुख, मराठी सिनेमाची जान,
ज्याने बॉलिवूडमध्ये घट्ट पाय रोवलेले आहेत आणि तरीही मराठी सिनेमा करायला, निर्मिती असो किंवा दिग्दर्शन असो, करायला विसरला नाही असा रितेश देशमुख सुद्धा या लग्न सोहळ्याला उपस्थित आहे। आशा भोसले या देखील या लग्न सोहळ्याला उपस्थित होत्या। एव्हरग्रीन अशा आशाताई, खरं तर अतिशयोक्ती होणार नाही जर रेखा यांना एव्हरग्रीन म्हटल्यानंतर आशा भोसले यांना एव्हरग्रीन म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। अशा सदाबहार आशाताई या लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत। तर आमिर खान आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतात। आमिर खान सुद्धा या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत। अत्यंत साधा कुर्ता, सुंदर अशी वेशभूषा आमिर खान यांची आणि लग्न घटिकेआधी आमिर खान सुद्धा विवाहस्थळी पोहोचलेले होते। सुशील कुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, सपत्नीक या लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत आणि त्यांची मुलगी आमदार प्रणिती शिंदे या सुद्धा पारंपरिक वेशभूषेमध्ये या लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत। प्रणिती शिंदे आपल्याला पैठणी नेसून या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले बघायला मिळतात। तर बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे यांचे कुटुंबीय यांचे घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत, त्यामुळे आवर्जून न चुकता नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे या लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत। मुंबईमध्ये ते आले आणि त्यानंतर लग्न सोहळ्याला उपस्थित राहिले। बाबासाहेबांनी प्रसार माध्यमांसाठी एक सुंदर असा कटाक्ष टाकला आणि त्यानंतर हॉलकडे ते निघाले। जयदेव ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतात। राज ठाकरेंचे बंधू जयदेव ठाकरे या लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत। साधारणपणे लग्न घटिकेच्या एक पाऊण तास आधी तरी जयदेव ठाकरे या लग्न स्थळी म्हणजे विवाहस्थळी पोहोचलेले होते। आणि कांचन अधिकारी या देखील या लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत। मरून रंगाची साडी आणि नथ ही कांचन अधिकारी यांनी घातलेली आहे। शालिनी ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतात, लग्न सोहळ्यामध्ये त्या उपस्थित आहेत। दिग्गजांची लग्न म्हटली की या सगळ्या विषयीचं आकर्षण असतं, या सगळ्या विषयीची उत्सुकता सुद्धा असते आणि त्यामुळे एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतवर ही काही क्षणचित्र उद्योगपतींची सुद्धा उपस्थिती या सोहळ्यामध्ये बघायला मिळत आहे। दमानिया उद्योगपती दमानिया सुद्धा या लग्न सोहळ्याला उपस्थित होते। सपत्नीक ते या लग्न सोहळ्याला आलेले आहेत। उद्धव ठाकरे जेव्हा विवाहस्थळावरून परतले तेव्हाची दृश्य सुद्धा आपण बघतोय। एक साधारण अक्षता पडल्यानंतर 12:51 अक्षता पडल्या आणि त्यानंतर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाले तेव्हाची ही दृश्य आपण बघताय। तर 12:51 लग्न घटिका होती। त्यानंतर काही क्षणांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक या लग्न सोहळ्याला हजर राहिले। नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकत्र पुढे जाताना आणि मागून लगेचच अमृता फडणवीस खरं तर येताना हे तिघही एकत्र आले। हॉलकडे जातानाची ही दृश्य आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची। त्यांच्या पाठोपाठच काही सेकंदात अमृता फडणवीस पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला
बघायला मिळतात त्या देखील एकत्रच लग्न सोहळ्यामध्ये आल्या. मात्र विशेष असं फोटो सेशन अमृता फडणवीस यांचं खास प्रसार माध्यमांच्या आग्रहास्तव. राज ठाकरेंच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला दिग्गजांची जी उपस्थिती होती, कोण कोण या लग्न सोहळ्याला आलंय त्याची दृश्य आता आपण पाहतो आहोत. मुंबईतील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये, म्हणजे महालक्ष्मीपासून सुद्धा हे पंचतारांकित हॉटेल जवळ आहे आणि लोअर परेल भागामध्ये ते आहे. पुन्हा एकदा आपण एकत्रितपणे ही सगळी दृश्य बघतोय. सचिन तेंडुलकर, आशा भोसले, आमिर खान, रितेश देशमुख, अमित देशमुख सपत्नीक, बाबासाहेब पुरंदरे, रतन टाटा हे सगळे दिग्गज या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. रतन टाटा मुंबईतलंच नव्हे, देशातलं सगळ्यात मोठं उद्योगपतींमधलं नाव. अत्यंत साध्या वेशभूषेमध्ये, फॉर्मल कपड्यांमध्ये, शर्ट आणि पॅन्ट असा फॉर्मल वेशभूषेमध्ये ते या लग्न सोहळ्याला आले होते.